या ठिकाणी अविनाशजी महाराज लेकुळे मृदुंगमणी आपला सन्मान होतोय. आपल्याला विनंती या ठिकाणी यायचे जावई पाहुणे आपण त्यांचा सन्मान करायचा. गायकवाड पाहुण्यांना विनंती आहे आपण अविनाश महाराजांचा सन्मान करायचा. अविनाश महाराज हे जाव गायकवाड पाहुण्यांचे असतात. अविनाश महाराज या ठिकाणी प्रकाशजी महाराज कांबळे यांचा सन्मान बनकर पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. मी विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी गायनाचार्य दिनेशजी महाराज केदारी महाराष्ट्रामध्ये एक उत्तम कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु अगदी मोठ्या मनानं दिनेश महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. महाराजांचाही सन्मान या ठिकाणी जगताप पाहुण्यांच्या हस्ते होतोय. पाहुण्यांना विनंती सन्मान करायचे. या ठिकाणी दौंड तालुक्याचे सभापती आमचे स्नेही सुखदेवरावजी चोरमले आपल्याला विनंती या ठिकाणी यायचंय. आपल्या हस्ते आदित्यजी महाराज दिवेकर गायनाचार्य यांचा सन्मान होतोय. महाराष्ट्रामध्ये अतिशय उंचीचा आवाज म्हणून ज्यांचा ओळखला जातो आणि अतिशय कमी वयामध्ये नर्मदा परिक्रमा 2 वेळा पायी पूर्ण केलेले आदित्य महाराज यांचा सन्मान सभापतींच्या हस्ते होतोय. त्यांना विनंती सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गायनाचार्य माऊलीजी महाराज मस्के आपला या ठिकाणी सन्मान होतोय. हरिभक्ती परायण यवन भूषण गुरुवर्य नानासाहेबजी दोरगे महाराज आपल्याला विनंती करेल की आपण या ठिकाणी माऊली महाराज मस्के यांचा सन्मान करायचा आहे. हरिभक्ती परायण ज्ञानेश्वरी ताईंचा सन्मान होतोय. या ठिकाणी निर्मला वहिनी दोरगे हरिभक्ती परायण निर्मला वहिनींना विनंती आपण या ठिकाणी यायचंय. आपण मस्के महाराज या माऊली महाराज ज्ञानेश्वरी ताईंचा सन्मान होतोय. या ठिकाणी हरिभक्तपरायण विष्णुपंत पांढरे महाराज आपलाही सन्मान होतोय. काळ भैरवनाथ दिंडीचे अध्यक्ष बबन आबा दोरगे आबांना विनंती या ठिकाणी यायचे. खंडूदादा दोरगे आपल्याला विनंती या ठिकाणी यायचे. यवतचे सरपंच समीर नाना दोरगे आपल्याला विनंती या ठिकाणी यायचे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब तात्या लाटकर माजी पंचायत समितीचे सभापती सदस्य कोंडलिक नानाचे खटोड आपल्याला विनंती या ठिकाणी यायचे. विष्णुपंत पांढरे महाराज यांचा सन्मान होतोय. समीरजी दोरगे त्यांचा सन्मान करतील. श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था गुलाबाप्पा घोटवाड आपल्याला विनंती या ठिकाणी. बाळ तात्यांना विनंती तात्या या ठिकाणी यायचे. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. विद्यार्थी या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक विद्यार्थी पटकन या. वेळ खूप झालेला आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे या ठिकाणी यायचे. चल हरिभक्तपरायण द्या द्या जे येतील तसे द्या. गणेशरावजी शेळके आपल्याला विनंती या ठिकाणी यायचे. रणदिवे महाराज विनेकरी आपलाही सन्मान होतोय. आपल्याला विनंती आहे सन्मान स्वीकार करायचा आहे. त्यानंतर बबन अण्णा राजगुरू आपला सन्मान होतोय. रणदिवे महाराज या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच बजरंगरावजी मस्के आपल्याला विनंती या ठिकाणी यायचंय. आबा रणदिवे महाराज या ठिकाणी संजयरावजी गायकवाड आपला सन्मान होतो. काळ भैरवनाथ यवत पंचक्रोशी पायी प्रसादिक दिंडी याच्यासाठी आईच्या स्मरणार्थ देणगी देण्यात येत आहे. ते गुलाबाप्पा खोटवड यांच्या हस्ते दिंडीचे चालक खंडूदादा स्वीकारतील. श्री संत जगनाने महाराज पायी पालखी सोहळा ज्या सोहळ्यासाठी बैलजोडी छबनरावजी कुदळे यांचे असते त्याचे विश्वासरावजी डोंगरे महाराज जाधव महाराज क्षीरसागर महाराज बाळासाहेबजी काळे महाराज आपण यायचंय. आपल्याला या ठिकाणी देणगी देण्यात येत आहे. आपण या ठिकाणी देणगी स्वीकारण्यासाठी यायचंय. जे कोणी संचालक मंडळ अध्यक्ष मंडळी असतील त्यांना विनंती आहे आपण यायचंय. रमेश अण्णा यादव महाराजांना विनंती या ठिकाणी यायचे. अण्णा या. दत्तात्रयजी दोरगे पाटील आपण यायचं ही देणगी देण्यासाठी या. या ठिकाणी सन्मान होतोय. वाबळे आप्पा अध्यक्ष चांगावटेश्वर
अण्णा या इकडं. तुम्ही 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 त्यांना द्यायचं. द्या, या सगळे स्वीकारा. या ठिकाणी नाथाबा दोरगे, सदानंद बापू दोरगे यांना विनंती आहे की या ठिकाणी यायचे. या ठिकाणी चांगावटेश्वर दिंडीचे त्यांचा सन्मान होतोय. वाबळे आप्पा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी नंदाबाई छबन कुदळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त यवत या ठिकाणी कार्यक्रमाच्या स्थळी कुदळे परिवाराची समक्ष भेट घेतली. यावेळी कुदळे परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. कुटुंबियांच्या वतीनं ऋण व्यक्त करणार आहोत. दौंड तालुक्याचे सभापती सुखदेव भाऊजी चोरमले आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचे. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, कुदळी परिवारातील एकादर्शी माता कैलासवासी सौभाग्यवती नंदाबाई छबन कुदळे या मातेचं गेल्या 1 वर्षापूर्वी दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्य कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आपल्या भागातील जिल्हा परिषद सदस्य अविनाशजी कुदळे यांच्या त्या चुलती होत आणि कुटुंबातील माता गेल्यानंतर खरं तर कुटुंबाला दुःख होणं हे स्वाभाविक असतं. कुटुंब घडवण्याचं काम ही माता करत असते आणि या मातेने खरं तर अतिशय चांगले संस्कार या कुटुंबाला दिले आणि कुटुंबातनं आपली ही पुढची पिढी अतिशय चांगली घडवली. असो जन्म म्हटलं की मृत्यू हा अटळ असतो. या वृत्तीप्रमाणे मातेला तुमच्या आमच्यातनं जावं लागलं. या मातेच्या जाण्यानं कुदळे परिवार असेल, जगताप परिवार असेल, पै पाहुणे, आपतेष्ट नातेवाईक या सर्वांना दुःख होणं साहजिक आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराने या कुटुंबांना देव. मी माझ्या चोरमले कुटुंबियांच्या वतीनं, दौंड पंचायत समितीच्या वतीनं आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुलदादा कोल यांच्या वतीनं या मातेला अखेरची आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर उपस्थित सर्व पै पाहुण्यांच्या वतीने हरिभक्त परायण हबब नानासाहेब दोरगे महाराज हे शेवटची श्रद्धांजली अर्पण करतील. 2 मिनिटात ओरडणार आहे मी. कुदळे परिवारातील आदर्श माता नंदाताई छबनराव कुदळे यांचं गेल्या 1 वर्षापूर्वी दुःखद असं निधन झालं आणि त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अतिशय सुंदर असं कीर्तन देशमुख यांनी केलं, त्याबद्दल त्यांचंही ऋण व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो. माणूस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला याचं प्रतीक म्हणजे आज जमलेला हा जनसमुदाय आहे. आणि या मातेत पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. पूर्णतेच्या दिवशी आज नवीन योनीमध्ये त्यांचा प्रवेश होणार. त्यांची एक गती संपणार आणि नवीन गतीला त्यांची या ठिकाणी रवानगी होणार. त्या निमित्तानं भगवत नामाचं, संत चरित्र नामाचं पुष्प त्यांच्या चरणाशी अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सौभाग्यवती हरिभक्ती परायण शालिनीताई महाराज, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सेवा झाली. धन्यवाद देतो. त्यांनी कुदळे कुटुंबियांची विनंती मान्य केली आणि आजारी असतानाही बसून का होईना या ठिकाणी कीर्तन सेवा केली. गादीची माफी त्यांनी कीर्तन सुरू होतानाच मागितली. बसून बरं वाटत नाही, परंतु या ठिकाणी कथेची सामुग्री देह अवसानावरी, त्यामुळे बसून कीर्तन या ठिकाणी केलं. ताई साहेबांचं कुदळे कुटुंबियांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी कुदळे परिवाराचे जावई, बनकर पाहुणे, जगताप पाहुणे आणि गायकवाड पाहुणे, 3ही पाहुण्यांना विनंती आहे की या ठिकाणी आपण यायचंय. ताई साहेबांचा सन्मान करण्यासाठी या परिवारातील 3ही मुली रुपालीताई, गौरीताई आणि सोनालीताई आपण यायचंय आणि सन्मान करायचंय. चला, रुपालीताई, सोनालीताई, गौरीताई महाराजांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यायचं.
विठोबार कुमार हे हरी जय 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 हरी जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार ज्या तुकोबराने भीत नाही आता आपल्या मरणा आलेला स्वतःच्या मरणाला बोलवण्याची ताकद ज्या संतांमध्ये आहे त्या संतांचं मोठ्या प्रेमाने वंदन. ज्ञानेश्वर तुका म्हणे आता उदार तो हे बज देवी ज्ञानदेव तुका रामकृष्ण हरी रामकृष्ण असू द्या श्री तुका म्हणे ऐसी करा निर्वाण मग तो रक्षण करणार. काही अभंगामध्ये खूप महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आम्ही रात्रंदिवस देवाला हात मारतो, तुम्हाला मला देव तर बाजूलाच येत असावा, यम लवकर नाही येत. आणि या अभंगामध्ये